नाही, भेगडे परिवारांनी आज पेट्रोलियम व्यवसायामध्ये एक मोठी उंची घेतली आहे। मी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आमचे चारही पुतणे आहे भेगडे परिवारातले चांगले उद्योजक होतील आणि महाराष्ट्रात मोठं नाव कमवतील अशा मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे। वाल्मिक कराडला 2022 साली ईडीची नोटीस आली होती, त्या नोटीसवर कारवाई का केली नाही अशी नोटीस आज सुप्रिया सुळेंनी माध्यमांना दाखवलेली आहे की भाजपचा त्यांना पाठिंबा राष्ट्रवादीचा असेल असं वाटतं। खरं आहे, सुप्रियाताईंना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये फार राजकारण करू नये। अशा प्रकरणामध्ये शासनाने केलेली कारवाई आणि त्यामध्ये काही पूरक गोष्टी असतील त्या सरकारकडे दिल्या पाहिजे। अशा बाबीमध्ये वारंवार त्या ठिकाणी राजकारण करून शेवटी सरकारने या प्रकरणामध्ये खूप पुढाकार घेतला आहे। पूर्ण कारवाई सरकार करत आहे। ज्या ज्या चौकशा लावायच्या त्या चौकशा सरकारने लावलेल्या आहेत आणि देवेंद्रजींचं स्वतः एक प्रकरणात लक्ष आहे, स्वतः लक्ष घातलेलं आहे आणि ते नेहमीच अशा प्रकरणामध्ये फार काळजीपूर्वक या प्रकरणाला अंतिम करेपर्यंत आणि आरोपीला पूर्ण न्याय, आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी शिक्षा होतपर्यंत, आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी त्याला शिक्षा होतपर्यंत देवेंद्रजी काम करतात। आणि त्यामुळं माझा विश्वास आहे की बीडच्या प्रकरणामध्ये देवेंद्रजी आरोपीला अंतिम शिक्षा होतपर्यंत या केसमध्ये मागे आहे आणि मला विश्वास आहे की आरोपी हे कधीही चुकू शकणार नाही। आरोपी हे जी त्याची शिक्षा आहे ती पूर्ण होईल। आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर त्याच वाल्मिक कराडावर खंडणीसह 14 गुन्हे दाखल होते, तरी त्यांना लाडकी बहीण योजनेचं जे आहे ते अध्यक्ष करण्यात आले। याला कुठेतरी पाठीशी राजकीय मंडळी घालतात असं वाटतंय। असं आहे की एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्यांना पदं मिळतात। एखाद्याने जर वाईट काम केलं त्याला त्या ठिकाणी शिक्षा आली पाहिजे। जेव्हा एखाद्या काळात चांगलं काम करत असेल त्यावेळेला पदं मिळाले असतील, पण एखाद्या वेळी जर चुकीचं काम केलं त्याची शिक्षा झाली पाहिजे, त्याला शासन झालं पाहिजे। सरकार या भूमिकेमध्ये आहे। आदित्य ठाकरे किंवा फडणवीस यांच्या गेल्या काही दिवसात 3 भेट झाली, भाजपशी जवळीक करण्याचा प्रयत्न वाटतोय का किंवा काय? अहो नाही बाबा, माननीय मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकतं। जर त्यांच्या भागाचे काही डेव्हलपमेंटचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या भागात काही विकासाचे विषय असतील ते आम्ही शत्रू आहोत का? राजकारणामध्ये काही शत्रुत्व नसतं आणि राजकारणामध्ये निवडणुकीच्या काळात तुम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतात आपल्या पक्षाला पुढे नेण्याकरता, आपले निवडणुकीचे उमेदवार निवडून आणण्याकरता। पण एकदा निवडणूक झाली, सरकार आलं, सरकार आल्यानंतर जो मुख्यमंत्री येईल त्यांच्याकडे जाऊन कामे करावी लागतात। त्यामुळे मला असं वाटतं त्यात काही वेगळं नाही आहे। त्यांची भूमिका ते पार पाडतात आहे, आमची भूमिका आम्ही पार पाडतोय। पण विकसित महाराष्ट्र करायचा असेल तर सर्वच पक्षांनी एकत्र येऊन माननीय मुख्यमंत्रीही चर्चा करून आपापले जे काही त्यांच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या विरोधकांनी दिल्या पाहिजे सरकारला आणि सरकार आणि विरोधी पक्ष बसून या महाराष्ट्राला पुढे नेला पाहिजे। माजी राज्यमंत्री बाळा भेगडे महायुतीचा धर्म पाळला नाही, बाळा भेगडेंनी राजीनामा देखील दिला होता, ते आता भाजपमध्ये आहेत का आणि असतील तर त्याला भाजपचा छुपा पाठिंबा होता का मावळ पॅटर्नला? मी वारंवार सांगतो, आमच्या महायुतीतच त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। काही कार्यकर्ते थोडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी नाराज होते, काही थोड्या उमेदवारीमुळे नाराज होते, पण नंतर मात्र आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी, आमच्या झाडून कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं। राहिला प्रश्न बाळाभाऊ भेगडेचा, बाळाभाऊच्या बद्दल आमची एक शिस्तभंग समिती आहे, त्या ठिकाणी ते जाईल आणि योग्य निर्णय होईल। पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं आहे आणि महायुतीला